श्री स्वामी चरित्र सारामृत नवम अध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्त्य द्वंद्वातीत गगनसदृश तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एक नित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुवत नमामि। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने। स्वामीनामाची जप ध्याने अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुनी चित्ती। बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात। ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी। यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी। साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पई। किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली। असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त। समाधान वाटले यात्रेची झाली दाटी। कैशी होईल स्वामी भेटी ही चिंता उपजली चित्ती। मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य। स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे तियेची घेऊनी गाठी। शंकरराव सांगती गोष्टी करोनी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील। व्याधी दूर करावी म्हणूनी विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणा लागोनी। द्रव्य काही देईन बाईसी द्रव्यलोक पूर्ण आनंदले तियेचे मन। म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे। बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदात घेऊनी करी संकल्प आपण सोडावा। शंकरराव तेसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती कार्य आपुले करीन। मग एके दिवशी यती बैसले होते आनंदवृत्ती। शंकरराव दर्शन घेती भाव चित्ती विशेष। बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परी पूर्वे कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासोनी। ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले चालले गावाबाहेरी आले शेखनुराचे दर्ग्यावरी। शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करून ऐसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा। काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेखनुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले शंकररावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी आणि शेखनुरासी दर्ग्यासी एक कफनी चढविली। मग काही दिवस लुटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध। जाहला स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची स्वामीवचनी धरुनी भाव औषध घेती शंकरराव तयासी आला अनुभव। 10 दिवस लुटले प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदेत जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनेगतची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करिताती परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगतची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली अगाध स्वामीचरित्र तयाचा न लागेची पार परी गंगोदक पवित्र अल्प सेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने साधती परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवम अध्याय गोढा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती।